तर नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आपण करणार आहोत आजपासून सातारा ते गुजरात राईड आणि आपल्या सोबत आहेत संदेश शिंदे, ते पण कराडवरून. आपल्या ठरलेल्या मीटअप पॉइंट वरती येऊन सँडी भाऊ येऊन थांबला होता. आणि मित्रांनो, आपण आजचा मीटअप पॉइंट ठेवला तुळजाभवानी मंदिर शेंद्रे, आणि मस्त असा नारळ वगैरे फोडला आणि तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि आपल्या राईडला सुरुवात केली. सातारा पुणे क्रॉस करून आपण येऊन पोहोचलो लोणावळ्याच्या घाटात, आणि लोणावळ्याचा घाट संपला की पहिलं जेवायला थांबलो. पोटभर जेवण झालं की पुढचा प्रवास चालू केला, कारण आपल्याला लांब जायचे एकतर, आणि आधी मध्ये थांबून पण काय उपयोग नाही. असंच म्हणत भाऊचं डोळं झाकायला लागलं 3 वाजता. तोपर्यंत आपण पोहोचलोय चिल्लर मध्ये. 3 वाजता झोपलो, 5 वाजता उठलो, आणि सकाळचं लोकेशन बघा, आणि मस्त असं वातावरण झालं होतं, आणि समोरच मंदिर होतं बघा. आता सध्या आपण आहोत चिल्लर मध्ये, आणि मुंबई अहमदाबाद हायवेला च्या लगतच एक आपण ढाबा बघितला आणि तिथे थांबलो होतो. तर मित्रांनो, हे लोकेशन आणि काय वातावरण झालंय बघा, खतरनाक असं. पुढचा प्रवास चालू करायचा होता, त्यामुळे पटकन आवरून घेतला आणि आपला पुढचा प्रवास चालू केला. आणि आपला पहिला पॉइंट होता हजिरा. आणि हजिरा फोर्ट वरनं आपल्याला फेरी घेऊन जायचं होतं, पण त्या ठिकाणी गेल्यावर कळालं की लय आपल्यासोबत मोठा कांड झालाय, त्यामुळे आपल्याला प्लॅन चेंज करावा लागेल. एक तर दुसऱ्या दिवसाची वाट बघायची, नाहीतर आजच्याच राईड चालू करायची. तर मित्रांनो, सातारा ते गुजरात आपला डे 1चा ब्लॉग अपलोड झालाय आपल्या युट्यूब चॅनलवरती. त्यामध्ये तुम्हाला समजेलच काय विषय झाला होता. तर मित्रांनो, फॉलो करा, लाईक करा, आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. चला, बाय बाय.